नमस्कार. आज आपण वैशाख महिन्याचे महत्त्व आणि कथा जाणून घेऊया. स्कंद पुराणानुसार सर्वात श्रेष्ठ महिना म्हणून वैशाख महिना ओळखला जातो. ब्रह्मदेवाने वैशाख महिन्याचे वर्णन सर्व महिन्यात श्रेष्ठ महिना असे केले आहे. पुराणात या महिन्याला जप, तपश्चर्या आणि दानाचा महिना म्हटला जातो. मान्यतेनुसार वैशाख महिन्यात महिरथ नावाच्या राजाने वैशाख स्नान करून वैकुंठधाम गाठले होते. धार्मिक महत्त्व असलेल्या या महिन्यात तापमानाचा पाराही चांगलाच वाढलेला असतो. धार्मिक दृष्टिकोनातून या महिन्यात वरुण देवाचे विशेष महत्त्व आहे. तर असे आहे धार्मिक महत्त्व. वैशाख माह हा धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. धर्म, अर्थ, कर्म, यज्ञ आणि तपस्या यासाठी हा महिना ओळखला जातो. ज्याप्रमाणे सत्ययुगासारखे दुसरे कोणतेही युग नाही, वेदांसारखे कोणतेही धर्मग्रंथ नाही, गंगासारखे कोणतेही तीर्थ नाही, त्याचप्रमाणे वैशाख महिन्यासारखा कोणताही महिना नाही अशी धार्मिक मान्यता आहे. असे विद्यांमध्ये वेदविद्या, मंत्रांमध्ये प्रणव, वृक्षांमध्ये कल्पवृक्ष, धनूंमध्ये कामधेनू, देवांमध्ये विष्णू, वर्णांमध्ये ब्राह्मण, प्रिय वस्तूंमध्ये प्राण, नद्यांमध्ये गंगा, किरणांमध्ये सूर्य, शस्त्रांमध्ये चक्र, धातूंमध्ये सोने, तसे वैष्णव त्यात शिव आहे आणि कौस्तुभमणी रत्नांमध्ये आहे. त्याप्रमाणे वैशाख महिना हा सर्व महिन्यांमध्ये धार्मिक दृष्टीने सर्वोत्तम आहे. या महिन्यात विष्णुदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. एका पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी एक राजा होता. त्याचे नाव अमरीश होते. एकदा राजा अमरीश दीर्घकाळ तपश्चर्या करून गंगा तीर्थाकडे जात असताना वाटेत देवर्षी नारदजी दिसले. देवर्षींना प्रणाम केल्यानंतर राजाने नम्रपणे विचारले, देवाने प्रत्येक गोष्टीत काहीतरी श्रेष्ठ निर्माण केले आहे, पण महिन्यांमध्ये कोणता महिना सर्वोत्तम आहे यावर नारदजी म्हणाले, जेव्हा काळाची विभागणी होत होती त्यावेळी ब्रह्माजींनी वैशाख महिना अत्यंत पवित्र असल्याचे सिद्ध केले होते. वैशाख महिना सर्व प्राणीमात्रांच्या मनोकामना पूर्ण करणारा महिना आहे. हा महिना संयम, अहिंसा, अध्यात्म, स्वयं अध्ययन आणि जनसेवेचा महिना आहे. म्हणून या महिन्यात कोणत्याही स्वरूपातील सेवा यथाशक्ती करावी. विशेषतः या महिन्यात धूम्रपान, मांसाहार, मद्यपान आणि परनिंदा यासारख्या वाईट गोष्टी टाळाव्यात. भगवान विष्णूंच्या सेवेचे आणि त्यांच्या सगुण आणि निर्गुण स्वरूपाचे एकचित्ताने ध्यान केले पाहिजे. धार्मिकदृष्ट्या वैशाख महिना विशेष महत्त्वाचा आहे. या महिन्यात भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. या महिन्यात सूर्योदयापूर्वी स्नान करावे. पुराणांनुसार वैशाख महिन्यात भगवान विष्णूच्या आज्ञेने सर्व देवी देवता जनकल्याणासाठी पाण्यात वास करतात. या महिन्यात स्नान आणि दान यांचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या महिन्यात जलदान केल्याने व्यक्तीला विशेष लाभ होतो आणि जीवनातील अडचणी दूर होतात. या महिन्यात तापमानाचा पारा शिगेला पोहोचलेला असतो. त्यामुळे या महिन्यात वृक्षांची सेवा करून उष्माघाताने त्रस्त असलेल्या व्यक्तीला मदत करावी. तसेच या महिन्यात चप्पल, पानपोई दान केल्याने व्यक्तीला देवी देवतांची कृपा प्राप्त होते. तर असे हे वैशाख महिन्याचे महत्त्व आहे. तर या महिन्यात आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे आपण दान करायचे आहे. विशेष करून पाण्याचे दान करायचे आहे आणि भगवान विष्णूंना दररोज एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. भगवान विष्णूंची आपल्याला जेवढी जमेल तेवढी सेवा करायची आहे. सोबतच लक्ष्मी देवीची देखील आपण सेवा करायची आहे. तर अशी ही वैशाख महिन्याची कथा आणि धार्मिक माहिती होती.